शरद आणि देवा ही जोडी सलामीसाठी आलेली आहे. थँक्यू सो मच विकीजी शेवाळे, त्यांचा गोड आवाज तुम्ही आधी ऐकला. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेघर आणि तसेच विद्यमान सरपंच प्रथम नागरिक गोटेघर गाव आणि शहापूर तालुका सरपंच संघटना अध्यक्ष गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीने तुम्ही पाहतायत आदिवासी सरपंच चषक 20-25 आणि जी लढत आता आपण पाहणार आहोत बाटेल आहे कुडशेत आणि त्यांचा अगेन्स्ट शीतपाडा. ही बाटेल पगला पगलाच बॉल क्रॉस लाईन खेळायचा होता, पिली ते झाली. डॉट बॉल नंतर ते सुरुवात होत आहे या सामन्याला. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेचून मारला, स्क्वेअर लेग इनफिल्ड मध्ये फिल्डर धावतात काऊ कॉर्नरचे, बट बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चांगला फटका, पॉवर प्लेचा फायदा घेत असताना हा पहिला चौकार. याआधी काय सामना पाहायला मिळाला, एकूण एक चांगल्या लढती आज पाहायला मिळाला, कारण 2 मध्ये 1 धाव डिफेंड करून दाखवली हिरामन. चौकार इथे येतो. नेक्स्ट बॉल यावेळेस बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं, बट विकेट कीपर थोडे एक्साइटेड दिसले. आणि एक्साइटेड का दिसले हा प्रश्न मलाही निर्माण होतोय, बट येतोय हा डॉट. बघा एकंदरीत आज भरपूर सारा क्लोज मॅचेस झाला आणि त्यातल्या त्यात मागील सामना तर ही प्रेक्षकांसाठी पर्वणी होती. फुल टॉस, स्वीप, गॅप मध्ये झाडू शॉट, बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक होता, दॅट्स वाय गोली सरपताना बॉल गेला, कारण एकंदरीत इनफिल्डमध्ये जे स्क्वेअर लेगला फिल्डर आहे त्यांनी अटेम्प्टही केला होता, बट कॅच पकडणं अवघड झालं. चौकार दुसरा. वन्स अगेन स्वीप करायचा होता, आता डाऊन द लेग साइड अतिरिक्त रन इथे मिळेल आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीने स्कोर करता 9 ऑन द बोर्ड. 9 धावा फलकावरती आणि रिमेनिंग या ओव्हरमध्ये जो खेळ बाकी आहे, चेंडू बाकी आहे, ते येते 2. नेक्स्ट बॉल यावेळेस बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कट खेळायचा होता. अपील तिसऱ्या पंचांची मागणी ते केली गेली. पाकलं जाईल, चेक केलं जाईल की सेफली पोहोचलेत की नाही पोहोचलेत हाच प्रश्न. थर्ड अंपायर निर्णय आलेला आहे. OUT बॅटर आउट. रन आउट च्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का लागला. सफलता रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळाली. एक चेंडूही बाकी आहे या पहिल्या षटकामध्ये. न्यू बॅटर क्रमांक 3 महेश दरम्यान क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता येतो.
बघा सुरुवात जर आपण पाहिली एकंदरीत 2 बाउंड्रीजही आल्या होत्या, बट त्यात नंतर एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि तोच प्रयत्न मागात पडला. आता देखील मिस्टामिंग आणखीन एक विकेट मिळेल का? विकेट कीपर पोचलेत आणि कॅच पकडली. लाजवाब कॅच. बघा पडले जरूर खाली, बट कॅच कंप्लीट केली. सफलता मिळेल. आणखीन एक धक्का लागला. हा दुसरा. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला, गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे कोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे कोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे कोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 9 धावा वर्ल्ड कप वरती धक्के लागले. 2 टीम शीतपाडा. फर्स्ट ओव्हर 9 धावा आल्या आणि धक्के 2 लागले. क्रमांक 4 बारको आता क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता येतो, जो आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहे. शरद स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. सेकंड ओव्हर लॉफ्ट केलाय ऑन साइडला, स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. आई गाव स्पोर्ट्स कोठेकर करतो आयोजन स्पर्धेचा. करतो आयोजन स्पर्धेचा. करतो आयोजन स्पर्धेचा. आहे ठरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा. बक्षीस आहे लाख मोलाचा. बक्षीस आहे लाख मोलाचा. हे आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक लाजवाब फटका. ऑन साइडला अक्रॉस द लाईन खेळलं. लॉफ्टेड स्ट्रोक. स्लॉट मध्ये हा बॉल होता आणि त्याला पाठवलं बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार येतोय. धावफलक 15 धावा धावफलकावरती. बॅकफूट वरती जाऊन पंच केला आणि हाही बॉल जातोय डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. आई शाप. जागा दिली आणि त्या जागेचा फायदाही घेतला बॅटरने. वाईड ऑफ स्टंप विथ दिली होती. पंच केलं. चौकार येतो. बॉल सापडत नसेल तर दुसरा घ्या आणि सुरुवात करा. 4 धाव्यांचा मदतीने स्कोर काढता जाऊन पोहोचला 19 धावा धावफलकावरती आहेत. 2 चांगले फटके आले या ओव्हरच्या सुरुवातीमध्ये. आकाशचा अगेन्स्ट एक चेंडू तर आकाशामध्येच मारला होता आणि त्यानंतर हा चौकारही येतो. धावफलक 19 वरती. नेक्स्ट बॉल. शरद चांगली बॅटिंग करतात. स्विच हिट गॅप मध्ये. पॉइंटला फिल्डर जरूर होते, बट त्यांना बीट केलं म्हणजे बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. भव्य आयोजन सामन्यांचा चर्चा गावागावात होणार. चर्चा गावागावात होणार. चर्चा गावागावात होणार. स्कोर कार्ड या चौकाराच्या सहाय्याने 23 धावा धावफलकावरती. शरदने आता रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, जबाबदारी घेतली, कारण एकंदरीत 2 धक्के लवकर लागल्यानंतर इथे एखाद्या बॅटरला रिस्पॉन्सिबल खेळ करणं हे महत्त्वाचं राहिलं. एखाद्या नव्हे तर मी म्हणेन की
सर्व बॅटर्सला इथे रिस्पॉन्सिबल खेळच करायचा आहे. ज्याही बॅटरला संधी मिळेल त्याने आपला परीने जबाबदारीने खेळ करणं ही गोष्ट महत्त्वाची असेल टीम शीतपाडा क्रिकेट टीमसाठी. कारण बॅटिंग जर चांगली झाली मे बी 50+ टोटल जर या पहिल्या सत्रामध्ये उभा केला तर विजयाची नीव या पहिल्या सत्रामध्ये जर असली जाऊ शकते. स्वीप केला, स्वीपचा फटका डीपमध्ये स्क्वेअर लेग येतात, बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत मिळेल सिंगल. धावफलकी एका धावेचे मदतीनं स्कोरकडे आता पुढे जातो. 24-24 धावा धावफलकावरती. मग पहिलं सत्र महत्त्वाचं काय असतं, कारण पहिलं सत्र जर तुम्ही डॉमिनेट करतात, पहिलं सत्र जर तुम्ही तुमच्या बाजूने आणतात आणि दबाव बनवतात अपोनंट टीमवरती तर तो दबाव उपयुक्त ठरतो सेकंड इनिंगमध्ये. धावफलक या सिंगलच्या साह्याने 24-24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर शरद सध्याच्या घडीला लाजवाब बॅटिंग करतात, कारण इन कंट्रोल बॅटिंग आतापर्यंत त्यांची राखली. आता बारकू प्रथमचा स्ट्रायकिंग एंडवरती. चला मॅचेस जास्त बाकी आहेत सो प्लीज वेळ कमी घ्या, कारण यात नंतरही 2 सामने बाकी आहेत. ड्राईव्ह करायचं होतं, फ्रंट फूट वरती कमिट झाले होते बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. एक चेंडू बाकी या दुसऱ्या षटकामध्ये. आकाशचं हे दुसरं षटक एक्सपेन्सिव्ह बिकॉज 15 धावा आतापर्यंत या दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल. आता ही फक्त बॅट चालवली आणि आताही बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल येतोय. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा गरज धावफलक जर आपण बघलं तर आहे 24 आणि रिमेनिंग येत्या 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आहे आणि तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टरना आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला, आई गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज आज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक जय कोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय कोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे कोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे कोठेकर गावचा. थँक्यू. बॉलर या तिसऱ्या षटकामध्ये विलास दरम्यान तयार होतात. विलास तयार होतात या थर्ड ओव्हरमध्ये. 2 ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर 12चा करंट रन रेटने आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती आहे. तिसरे षटक विलास समोर स्ट्रायकिंग एंडवरती शरद आहेत. शरदने आज इम्प्रेसिव्ह खेळ केला, या आधीही केला आणि या मॅचमध्येही आपल्या टीमला एक चांगल्या टोटलच्या दिशेने ते घेऊन चाललेत. थर्ड ओव्हर. पहिला बॉल राऊंड विकेट. पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका. पिकअप स्ट्रोक आहे. फिल्डर येतात. कॅच पकडली जाईल. इम्पॉर्टंट विकेट. शरदची विकेट इथे काढली विलासने. फार मोठा धक्का इथे लागला टीम शीतपाडा क्रिकेट टीमला, कारण बॅटर बाद झालेत. शरद या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. आहे शहापूर तालुक्याचा. आहे शहापूर तालुक्याचा. दादा सरपंच गोठेकर गावाचा, त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. न्यू बॅटर. ज्ञानेश्वर दरम्यान बॅटिंग करण्याकरिता येतात. बघा फटका प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट खेळले होते पण गॅप शोधता आला नाही. दॅट्स वाय सफलता इथे मिळेल. चला वेळ कमी घ्या. भरपूर चांगली ऑपरेटिंग खऱ्या अर्थाने कुणालाही करतात. tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे यूट्यूबवरती. नेक्स्ट बॉल. फुल टॉस. मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर पोहोचलेत. कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता आणि मिडल ऑर्डर ढासळलाय, कारण बॅक टू बॅक विकेट चाललेत. शरद आधी या बाद झाले आणि आता बाद झाला बॅटर ज्ञानेश्वर. आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. भव्य
मिडल ऑर्डर ढासळला, कारण बॅक टू बॅक 2 धक्के इथे लागलेत आणि हेच राहिले क्रिकेटच्या खेळामध्ये. नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा, बॅटिंग करत असताना बघा सुरुवात महत्त्वाची आहे, एंडिंग महत्त्वाची आहे, बट मिडल फेस जी टीम आपल्या नावावरती करते ना तीच टीम मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिले की मॅचमध्ये जिंकते देखील. कारण बघा 4 ओव्हरची जर मॅच आहे, दुसरं आणि तिसरं षटक हे तुमच्या बाजूने जर आलं तर तुम्ही डॉमिनेट करता. पण एकंदरीत तिथे जर दुसऱ्या टीमने बाजी मारली तर त्यात नंतर मॅचमध्ये कमबॅक करणं या गोष्टी अवघड होऊन जातात. कारण भरपूर सारे सामने आपण पाहिलेत हे चेंज होतात मिडल फेसमध्ये. लेग बायची सिंगल मिळेल, धाव फलक आता 25 धावा धाव फलकावरती. आता थोड्या अडचणी वाढलेल्या आहेत टीम शीतपाळा क्रिकेट टीमसाठी. 25 धावाचा आहेत. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट, लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये, लॉंग ऑन येत आहेत, कॅच पकडली जाईल, आणखीन एक सफलता. धक्का आता लागलाय हा 5वा. अर्धी टीम डगआउट मध्ये. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. जस्ट मी म्हटलं की मिडल ऑर्डर ढासळला, कोलॅप्स झाला मिडल ऑर्डर. पार्टनरशिप बनवणं अवघड होत आहे. आता देखील यष्टांचा वेध, क्लीन बोल्ट, आणखीन एक धक्का, 6वा धक्का. आणि बॅटिंग ऑर्डरचे नट बोल्ट ढिल्ले केलेत विलासने या ओव्हरमध्ये, कारण 4 झटके दिलेत. आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर करतो आयोजन स्पर्धेचा. करतो आयोजन स्पर्धेचा, करतो आयोजन स्पर्धेचा. आहे ठरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा. बक्षीस आहे लाख मोलाचा, बक्षीस आहे लाख मोलाचा. हे आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशन. बघा जेव्हा अशा प्रकारे मिडल ऑर्डर कोलॅप्स होतो ना तर त्यात नंतर एक चांगलं टोटल उभारणं ही गोष्ट मी म्हणेन कोणत्याही बॅटिंग ऑर्डरसाठी अवघडच होते आणि तेच राहिलं या सत्रामध्ये. ऑन साईडला स्ट्रोक आहे, आता डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर धावत आहेत, डीप मिडविकेटचे फिल्डर तिथपर्यंत पोहोचलेत, बॉल फील्ड केला जातोय, थ्रो येईल आणि तोपर्यंत आपण जर पाहिलं तर रन्स इथे कंप्लीट केला गेला या चेंडूवरती. आणि पहा जी मिसफिल्ड झाली ती आता टोचत आहे की कारण असं वाटलं की एकंदरीत 2 मिळतील बट मिसफिल्ड. दॅट्स वाय हा चौकार आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा खेळ जाऊ पण 29 आणि 1 ओव्हरचा खेळ बाकी या पहिल्या सत्रामध्ये. बघा एकंदरीत विकेट जरूर गेले पण तरी सुद्धा जर आपण पाहिलं तर 29 आहेत 3 षटकांमध्ये. आणि जरी अंतिम षटकामध्ये 12 ते 15 येत आहेत, मे बी 40 to 45 पर्यंत तुम्ही पोहोचतायत तर ही लढतही चांगली होऊ शकते. अंतिम षटक बॉलर सागर येतो या अंतिम षटकामध्ये बॉलिंग करण्याकरिता. विकीजी शेवाळे यांनी खऱ्या अर्थाने त्यांचा आवाजाने रंग भरला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सातत्याने या विभागाचं समालोचन क्षेत्रामध्ये ते नेतृत्व करतायत आणि भरपूर चांगलं समालोचन त्यांचं आपण या स्पर्धेमध्येही ऐकलं. एकंदरीत हा बॉल पॅनवरती टाकायचा होता. डाऊन द लेग साईड आहे, धावतायत फिल्डर, थ्रोही येतोय, लेग बाय 6 सिंगल मिळेल, धावफलक सिंगल रनचा मते 30 धावा धावफलकावरती. मैदानामध्ये क्रिकेट सुरू आहे, बाहेर रंगपंचमीचा खेळही सुरू आहे. नेक्स्ट बॉल क्रॉस लाईन खेळायचा होता, फील्ड आउट शाउट, पंच सहमत नाही आहेत. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. आणखीन येत्या 4 चेंडूंचा खेळ बाकी या पहिल्या सत्रामध्ये. 4 चेंडू आणखी बाकी आहेत. पुल केलाय, बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत, कॅच पकडली जाईल, आणखीन एक सफलता. धक्का आता लागलाय 7वा. आणि बघ काही गोष्टी मी क्लिअर करतोय कारण भरपूर सारे प्रेक्षक आम्हाला ऐकतायत लाईव्ह वरती. काहीशा गोष्टी आहेत त्या मी क्लिअर करणार आहे की बघा या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर
शहापूर तालुका अंतर्गत 60 संघ खेळतात. त्याचप्रमाणे बाहेरील 40 संघ आहेत आणि त्यामध्ये मी कन्फर्मेशन आताच देतोय की बघा शहापूर तालुक्यामध्ये जे 6 संघ क्वालिफाय होणार आहेत ती माहिती मी पोहोचवेन इनिंग ब्रेकमध्ये. आता देखील मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आगे फिल्डर येतात, प्रयत्न चांगले होते आणि तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सुरू आहे. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांमध्ये धावफलक आता जाऊन पोहोचला 32-32 धावा धावफलकावरती. आणि हे काय चाललंय, अजूनही सुरू आहे प्रोसेस आणि त्या प्रोसेसमध्ये जिथे 2 मिळायला हव्या होत्या तिथे 4 कंप्लीट 5 होतील का? भाग मिल्का भाग. इकडनं तिकडनं रन्स घेण्याचा प्रयत्न 4 मिळतील. 5वीच्या प्रयत्नामध्ये बॅट रन आउट. आणि बघा आता क्लिअर करतो की बघा शहापूर तालुका अंतर्गत 6 संघ क्वालिफाय होतील, बाहेरील 4 होतील आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर शहापूर तालुका अंतर्गत जे 6 संघ आहेत त्यांचा आपण वेगळा मॅचेस पाहणार आहोत आणि 4 जे बाहेरील संघ क्वालिफाय होतील त्यांचा वेगळा मॅचेस, म्हणजे 2 क्वार्टर फायनल त्या बाजूने होतील आणि या बाजूने 3 मॅचेस होणार आहेत. ही माहिती मी पोहोचवतोय. फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर रन घेण्याचा प्रयत्न आणि बॅटर होतील रनआउट दुसरीचा प्रयत्नामध्ये आणि 1 शॉट म्हणजे एकही धाव मिळणार नाहीये आणि बॅटर देखील रनआउट, एकही धाव मिळणारही नाहीये. मला असं वाटतं की जर रनआउट होण्याची शक्यता होती तर बॅट ग्राउंडेड करणं त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवा होता, कारण किमान एक तरी मिळाली असती. बट एकही मिळणार नाही. बॅटर देखील रनआउट. धावफलक जर आपण पाहिलं 34 आणि शेवटचा एक चेंडू या पहिल्या 17 मधला. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आहे. स्वतः विकेट किपर पोहोचलेत. कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल आणि अशा प्रकारे पकडले. 17 समाप्त. 34 बनवण्यात आला. 35 धावांचं लक्ष आहे आणि ड्रॉ कडे आपण वळूया. बघा माहिती मी आता फर्स्ट ऑफ ऑल ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. शहापूर तालुका अंतर्गत 6 संघ त्यांचा आपण ड्रॉ करणार आहोत आणि त्याप्रमाणे तो ड्रॉ नंतर होणार आहे. त्याआधी आजचा जो शेड्यूल आहे त्यापैकी आपण ड्रॉ करणार आहोत. जाऊया विकीजी शेवाळे यांच्याकडे. येस, चिल्लरवाडी टीमचे कॅप्टन्स आणि वाऱ्याच्या पाड्या टीमचे कॅप्टन्स लवकर लवकर नक्की इथे यायचंय. ड्रॉचा कारण केला जातोय. समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा पाडा आणि जना भगत यांचा संघ चिल्लरवाडी. जाऊया नक्की. स्वागत संभारकडे इथे मात्र उपस्थित मान्यवर वाघ साहेब सुद्धा उपस्थित झाले गेलेत. पाहू शकाल शहापूरचा मिस्टर 360 गणेश डिंगोरे धोनी या धोनी साहेबांच्या हस्ते नक्कीच पाहू शकाल. धोनीच्या माध्यमातून नक्कीच वाघ साहेबांचा मात्र यशस्वी मान आणि सन्मान केला जाईल. यस, भूषण डिंगोरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल वाघ साहेबांचा. चला, वाऱ्याच्या टीमचे कॅप्टन आणि चिल्लरवाडी टीमचे कॅप्टन्स जायचंय तिथे. ड्रॉ केला जाईल. गणेशजी कांबळे स्वतः आयोजक तिकडे आहेत उपस्थित. चला, ड्रॉ साठी यायचंय विनंती करतोय. तिथे चिठ्ठ्या टाकल्या जातील. 3 चिठ्ठ्या. येस, भूषण डिंगोरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय वाघ साहेबांचा.
इथे मात्र ड्रॉ केला जातोय. तीन चिठ्ठ्या टाकल्या जातील. यस नक्कीच मुख्य आयोजक गणेशजी कापडे साहेबांच्या हस्ते हा ड्रॉ केला जातोय. ज्याच्या हातामध्ये नक्कीच विन चिठ्ठी लिहिली जाईल त्या संघाला बाय. नक्कीच चिल्लारवाडी संघ इथे पण नक्कीच पाव पोहोचलाय. क्वालिफायच्या राऊंड मध्ये विजयी संघ विपक्ष फाईट करताना पाहायला मिळेल. नक्कीच वाऱ्याचा बडा कॉम्बॉक्स मध्ये नक्कीच पाहायला मिळतील. नक्कीच विशालजी पाटील सर हे कॉम्बॉक्स मध्ये जोडलेत. आणि क्या बात आहे. आणि खऱ्या अर्थाने आम्हाला हा प्रश्न पडलाय की इनिंग सुरू कधी झाली आणि 4 डॉट पडले कधी, कारण ड्रॉ ही सुरू होता. क्या बात आहे. ही देखील एक चांगली गोष्ट आहे मी आदिवासी समाजातील क्रिकेटसाठी की डिसिप्लिन आहे. स्वीप लाजवाब फटका. गणेश डिंगोरेची आठवण करून देणारा हा फटका होता. लाजवाब स्ट्रोक चौकार. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. थँक्यू डीजे. कितीतरी विक्रम खऱ्या अर्थाने गणेश डिंगोर यांच्या नावावरती आहेत. या सीझन मध्ये U25 बिग बॅश धमाकामध्ये अवघ्या 24 चेंडूवरती 84 धावा नॉट आउट. अपील उचलून धरली अपील. बॅटची कडा सफलता मिळेल. पकला धक्का. बॅटर विलास बाद झालेत. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा, गणेश कांबडी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. आई शहापूर तालुक्याचा, आई शहापूर तालुक्याचा. दादा सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा आई गाव देवीच्या. सन्माननीय विठ्ठलजी डिंगोरे साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. नुकतंच धोनीचंही आगमन झालं. आफ्टरनून सेशनमध्ये रेस्ट केल्यानंतर धोनी यांची वापसी आज मंचावरती झाली आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये 4 येत्या 3 ओव्हरमध्ये करायचं आहेत. 31 धावांची आवश्यकता. आणि क्रमांक 3 वरती विलास हिंदोला क्रमांक 3 वरती आलेत. सेकंड ओव्हर बारकू बॉलिंग मार्क वरती तयार होतात. देवाने चांगली सुरुवात मिळवून दिली. फक्त दिल्या 4 विकेट, 1 काढली. मॅच आता बॅलन्स म्हणजे मॅच मध्ये मजा येईल. 18 मध्ये 31. यावेळेस फॉलिंग स्लॉक स्वीप खेळायचं होतं. गती कमी केली होती. बॉल हवे मध्ये फिल्डर येत आहेत. पाठमोरी वळत असताना लाजवाब कॅच. फिल्डर होते भरतने पकडली कॅच. धक्का लागला दुसरा आणि बॅटर बाद झालेत. आकाश प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर, मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. भव्य आयोजन सामन्यांचा चर्चा गावागावात होणार. चर्चा गावागावात होणार, चर्चा गावागावात होणार. आई गाव देवी गोल मैदानावर स्पर्धा भारी रंगणार. आई गाव देवीच्या. विकेट इथे मिळाली. सध्या सगळीला मुख्य मंचावरती तुम्ही पाहू शकतात. गणेशजी डिंगोरे या सामन्याचा आनंद घेतात. ठीक त्यांच्या बाजूला विकीजी शेवाळे ज्यांचा आवाजाने या स्पर्धेत रंग भरला. त्यानंतर ठीक त्यांच्या बाजूला या स्पर्धेचे निर्माते मुख्य आयोजक विद्यमान सरपंच गोटेकर गाव गणेशजी कांबडी साहेब देखील सामन्याचा आनंद घेतात. फुल लेंथ लॉफ्ट केला. रडार मध्ये रेंज मध्ये होता. पाठवायचा होता बाउंड्री लाईनचा बाहेर, बट पाठवला फिल्डरच्या हातामध्ये. सफलता मिळेल. आणखीन एक धक्का लागला. हा तिसरा. या आधी फर्स्ट इनिंग मध्ये मिडल ऑर्डर कोलॅप्स होताना आपण पाहिला, बट आता इथे टॉप ऑर्डर ढासळला. धक्का लागला. तिसरा. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गाव देवीच्या
थँक्यू डीजे. या परिसरामधली या तालुक्यामधली एक बहुचर्चित स्पर्धा तुम्ही पाहतात. आदिवासी सरपंच चषक 2025 हा थरार. दिवस क्रमांक 6 शहापूर तालुका एक गाव एक संघ हा आजचा अंतिम दिवस. 5 संघ या आधी क्वालिफाय झालेले आहेत आणि 6वा संघ कोणता असेल या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. ऑन साईडला खेळायचं सुद्धा बॅटची कडा लागली. त्यानंतर बॉल बॉडीवरती देखील आदळला. डॉट बॉल इथे येतोय बट 35 धावा बनवणं हे इतकं सोपं नाही आहे. आता नाके 9 आलेत कारण धक्के 3 लागलेत आणि स्कोर कार्ड थांबलाय 4 वरती. अवघ्या 4 धावेंवरती 3 धक्के आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर डॉट बॉल पर्सेंटेज जर आपण उचलून पाहिला 1 चौकार आला बस. आणि आताही जर आपण पाहिलं दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. मग एकूण एक चांगल्या मॅचेस आपण पाहिल्या. त्यामध्ये आज 2 मध्ये एकही डिफेंड होताना आपण पाहिली होती. ते कार्य हिरामनने करून दाखवलं होतं. आणि आता असं वाटतं की आणखीन एक लो स्कोरिंग थ्रिलर आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्टेप आउट झाला बॅटर. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन. या अशा फिल्डिंगची अपेक्षा आपण ठेवत नाहीये या परिस्थितीमध्ये कारण तुमचे बॉलर सुबताला झोकतात. सटीक लाईन आणि लेंथवरती बॉल टाकतात आणि त्यात नंतर ॲज अ फिल्डर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी बनते की तुम्ही तुमच्या बॉलरला साथ द्या. पण इथे तसं काय झालं नाहीये. बॉल गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. आणि हेच ते मोमेंट्स असतात की जिथनं रन फ्लो एकदा तुटला की त्यात नंतर रन्स वेगाने येतात. आणि ही ती बाउंड्री असेल का की जिथनं आता बॅटिंग टीम पलटवार करेल. स्टेप आउट झाला बॅटर. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. बघा एकंदरीत शॉट सिलेक्शन हा शब्द नेहमीच पुढे राहतो जेव्हा तुम्ही मोठे फटके खेळता. कारण मी नेहमी बेसिक्स विषयी जास्त का सांगत असतो कारण खेळ कोणताही असू द्या तुमचे बेसिक्स क्लिअर असले पाहिजेत. ॲज अ बॅटर मोठे फटके जर खेळायचे तर कॉर्डिनेशन शेवटच्या चरणापर्यंत बॉलला वॉच करणं आणि प्रॉपर शॉट सिलेक्शन आणि फुटवर्कचा चांगला वापर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आताही फक्त अंधाधून बॅट चालवली असंच वाटतंय कारण ब्लाइंड स्ट्रोक पूर्णपणे बॉलवरनं नजर हटून गेली. आणखीन एक डॉट बॉल. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा गेरेज. धाव फलक 9 आणि धक्के आतापर्यंत लागले 3 आणि खेळ बाकी येत्या 12 चेंडून 12:30 मध्ये करायचा आहेत 26. बघा जे पाहायला गेलं तर 35 धावा फार इझी वाटत होत्या बट तेच राहिलं ना की आयुष्य देखील असंच आहे की एखादी गोष्ट असं वाटतं की फार इझिली आपण अचीव करू शकतो आणि अचीव करण्याच्या जेव्हा मार्गावरती निघतो ना तेव्हा समजतं की किती अवघड. बघा 35 जेव्हा पाकल्या असतील 4 ओव्हर 35 इझिली बनवू हाऊ इझी इज दिस. बट त्यात नंतर ग्राउंडमध्ये आल्यानंतर समजलं की हाऊ डिफिकल्ट इज. कारण ज्याप्रमाणे बॉलिंग पहिल्या 2 षटकांमध्ये झाली कारण 2 षटकांमध्ये फक्त 9 आणि धक्के 3 लागलेत. कारण ही गोष्ट रागली की पहिल्या 17 मध्ये तापत्या उन्हाचे चटके बॅटिंग करत असताना लागले होते टीम शीतपाडा क्रिकेट टीमला. बट आता ते चटके कसे असतात ते कुडशेट टीमला देखील समजतं या सेकंड इनिंगमध्ये. 12-26 हुक केला आणि एक्झिक्युशन प्रॉपर आहे. डीप मध्ये फिल्डर नाही आहेत. लॉंग लेगला बॉल एका टप्प्याने जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. थँक्यू. चौकार येतोय. चर्चा गावात गावात नव्हे तर चर्चा 4 जिल्ह्यात कारण नाशिक, रायगड, ठाणे, शहापूर तालुका आणि तसेच पालघरही आपण इन्व्हॉल्व करू. या समस्त विभागामधले संघ आदिवासी समाजातील संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. लॉफ्टेड फटका लॉफ्ट केला उडवला लॉंग ऑन. आखेत कॅच पकडली जाईल. चौकार आला. त्यात नंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला बट त्या प्रयत्नांमध्ये बॅटर अडकलेत आणि धक्का लागला. हा चौथा आणि बॅटर बाद झाला. विलास क्रिकेटचा खेळ हाय हिम्मत वाला. गाव देवीच्या आशीर्वादाने नावले मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. विकेट. आणखीन एक धक्का. हा चौथा लागला. बघा रेग्युलर इंटरव्हल्स वरती विकेट
आणि आतापर्यंत धावफलक 13 वरती आहे आणि 13 पैकी 12 तीन चौकाराच्या साह्याने आलेले आहेत. बघा जे डॉट बॉल आले ना तिथे सिंगलही आल्या असताना तर हा चेस फार सोपा होता. पण ते असतं ना की परिस्थितीनुसार खेळणं. आता ही इम्प्रोवाइज करायचं होतं. आता बॅटचा संपर्क होता की फक्त बॉडीचा संपर्क होता. लेग वाईज खांद्याचा आसपास हा बॉल लागला असावा. सिंगल मिळेल. धावफलक आता या सिंगल रन्सामध्ये 14 धावा धावफलकावरती. एकंदरीत तेच तर राहते ना की जेव्हा तुम्ही एक कमी टोटल चेस करण्याकरिता उतरता तेव्हा फक्त बाउंड्रीजकडे लक्ष देऊन नाही जमत. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करणं हेही महत्त्वाचं असतं. पण त्याकडे लक्ष आय थिंक बॅटर्सने दिलाच नाही. दॅट्स आता अडचणीमध्ये. समीकरण जर आपण पाहिलं त्याची माहिती पोहोचवतो. चेंडू येते 9 बाकी आहेत. आताही पुल करायचं होतं. बॅटची आतली काढा लागली. त्यानंतर बॉडीवरती बॉल आदळला. मिळेल सिंगल. धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड 15 वरती जाऊन पोहोचला. चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये करायचं 20 धावा. स्टील मॅच बाकी आहे. सामना अजून संपला तर नाही. 8 मध्ये 20 बनवला जाऊ शकतात. पण एकंदरीत कौतुक करेन मी टीम शीतपाडा क्रिकेट टीमचं की 35 धावा डिफेंड करण्याची तयारी त्यांनी दाखवली. कारण एकंदरीत जेव्हा 35 आपण पाकल्या असं वाटलं की इझिली चेज होतील की काय. बट आता खडतर प्रवास झाला बॅटिंग टीमसाठी. टीम कुडशेतसाठी 8-20चं समीकरण आहे. त्या 2 चेंडूंवरती इथे बाउंड्री हवी आहे. तेव्हा जाऊन ही लढत अंतिम षटकापर्यंत इथे लढली जाऊ शकते. 8-20 लेट कट. बॉल हवेमध्ये गॅपमध्ये निघून जाईल. बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे. शॉर्ट थर्डचा फिल्डरला बीट केलं. चौकार येतो म्हणजे आता 7 मध्ये 16. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी दादाचा. गणेश कांबडी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. आई शहापूर तालुक्याचा. आई Thank you, शहापूर DJ. तालुक्याचा. सरपंच संघटना शहापूर तालुका. कारण अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहत आहोत भरपूर साऱ्या सरपंचांनी या स्पर्धेला आवर्जून भेट दिली. कारण सरपंच संघटनेला एकत्रित घेऊन पुढे जाण्याचं कार्यही सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष सर्वमान्य गणेशजी कांबडी साहेब इथे करतात आणि ते स्वतः स्पर्धेचे मुख्य आयोजकही आहेत. धावफलक पुढे जातोय 4 धाव्यांच्या मदतीने. 19 आणि 7 मध्ये आता करायचा 16 धावा. शेवटचा बॉल महत्वाचा. 7-16. आता की बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. दिशा खराब. अतिरिक्त रन 7 मध्ये आता करायचं 15 धावा. 7-15चं समीकरण या मॅच मध्ये आता बाकी आहे. पण एकंदरीत भरपूर चांगली लढाई इथे लढली आज टीम शीतपाडा क्रिकेट टीमने. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ॲज अ प्लेयर ॲज अ टीम जिंकले किंवा हरले त्यापेक्षा जास्त मॅटर हे करतं की लढले किती. लढलेत चांगलेच लढलेत. यावेळेस एक्झॅक्टली स्ट्रोक कोणता खेळायचा होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल फील्ड होतो. रनआउटची शक्यता. इझी रनआउटची संधी आणि बॅटर होतील रनआउट. आणि या 1 शॉट म्हणजे एकही धाव मिळणार नाहीये. म्हणजे आता 6 मध्ये करायच्यात 15. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. भव्य आयोजन सामन्यांचा चर्चा गावागावात होणार. चर्चा गावागावात होणार. चर्चा गावागावात होणार. आई गाव देवी गोल मैदानावर स्पर्धा भारी रंगणार. आई गाव देवीच्या आशीर्वादानं नाव लय मोठा झाला. 6 मध्ये आता करायचं आहेत 15 धावा. बॉलर बघा इथे बॅटर रनआउटही झालेत आणि शॉर्ट रनही आहे. एकही धाव नाहीये. दॅट्स वाय 6 मध्ये 15. लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. ऑन दी अप खेळलं. फिल्डर आहे डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग. बॉल फील्ड केला जातो. थ्रो येतो तोपर्यंत कंप्लीट केला जातील या रन्स 2 म्हणजे आता चेंडू शिल्लक येते 5. 5 मध्ये करायचं 13 धावा. 5-13चं समीकरण या मॅच मध्ये उरलंय. बट जे मी सांगितलं की जे डॉट बॉल आलेले आहेत ना कदाचित तिथे सिंगलही असतं ना तर हे समीकरण फार सोपं होतं बॅटिंग टीमसाठी. बट आता कार्य अवघड झालं. 5 मध्ये आता 13 करायच्यात. राऊंड द विकेट. स्टेप आउट झाला बॅटर. उडवलाय आणि असे फटका थेट खेळाडू कक्षामध्ये या बॉलला पोहोचवलाय. निर्णायक क्षणावरती हा निर्णायक फटका. बॅटर दिनेश
बाठ मधला षटकार म्हणजे आता 4 मध्ये करायचा 7. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा थँक्यू. आधी 4 चेंडू शिल्लक करायचा 7 धावा. कहाणी में ट्विस्ट, कारण या एका मोठ्या फटकाने ना पुन्हा एकदा अशा अपेक्षा जागृत केलेल्या आहे टीम कुडशेतचा. 4-7. नेक्स्ट बॉल. आता ही स्टेप आउट झालेत. बॅटनी बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. येतोय डॉट. 3 मध्ये करायचा 7 धावा. डॉट बॉलने पुन्हा एकदा इथे फिल्डिंग टीमला कमबॅक करून दिला. मग 35 धाव्यांची लढत ही चांगली सरंगली. अंतिम चरणापर्यंत अंतिम टप्प्यापर्यंत हा सामना येऊन पोहोचलाय. बट स्टील क्वेश्चन मार्क. जिंकेल कोण? 3-7. स्टेप आउट झालेत. उडवलाय गॅप मध्ये बॉल आणि थेट गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. आणि असं वाटतंय की या सामन्याचा निकाल जाहीर करणारा हा फटका षटकार. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा गणेश कांबडी या दादाचा आहे अध्यक्ष Thank you, मारी सरपंच. या आधी 2 मध्ये 1 डिफेंड झाली होती. ते आता पुन्हा होईल का? तसेच अर्जुनजी अधिकारी सावांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. 2 मध्ये आता फक्त 1 करायची आहे. बट मी म्हणेन की बघा 2 मोठे फटके आवर्जून आले. बॅट्समनने चांगले स्ट्रोक कळले. बट जे 2 षटकार आलेत ना त्याची लाईन आणि लेंथ तीही महत्त्वाची होती. कारण डेथ ओव्हरमध्ये तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या अगेन्स्ट बॅटर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करणारच आहे. सो दॅट्स वाय तिथे आपणही ऑलरेडी प्रिपेअर राहणं ही गोष्ट महत्त्वाची होती. बट बॅटर ऑलरेडी प्रिपेअर होते. 2 मध्ये 1 करायची आहे. या आधीच्या सामन्यामध्ये 2 मध्ये 1 डिफेंड झाली. ते कार्य इथे पुन्हा एकदा होईल का? बट बॉलर भरत आहे. 2-1चं समीकरण या मॅच मध्ये उरलंय. चांगली बॅटिंग केली बॅटर दिनेशने. 2-1 आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. खेळ खल्लास. बाजी इथे मारली टीम कुडशेतने. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड अँड हार्ड लक टीम शिदपाडा. प्लेयर ऑफ द मॅच नो गेसेस बिकॉज इंडिव्हिज्युअली बॅटिंग करत असताना या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठे. थँक्यू. बघा एकंदरीत 2 दावेदार होते. बट विलास यांनी 4 विकेटही काढले होते पहिल्या 17 मध्ये. बट 35 चेस करत असताना संघ अडचणीमध्ये होता आणि अडचणीमध्ये असताना